टीका करताना महायुतीच्या नेत्यांनी बेताल बडबड केल्याचं बघायला मिळतंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांविषयी बोलताना महायुतीच्या नेत्यांची पातळी घसरल्याचं पाहायला मिळतंय। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जाहीर केलंय। तर पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीवादाचा कॅन्सर झालाय अशी बडबड गोपीचंद पडळकरांनी केली आहे। तर ठाकरे गटाच्या तोंडात आता निष्ठा नाही तर विष्ठा आहे अशी किळसवाणी टीका आमदार संजय शिरसाट यांनी केलेली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं। म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत। म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। पवारांच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय। 50-60 वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती, त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला जी तेजाची झळाळी दिली होती ती या एकट्या पवारांच्यामुळे हरवली आहे। पवारांचा जो महाराष्ट्रामध्ये शासनकाळ होता तो शासनकाळमध्ये इतिहासाची काळी कुट्ट पानं होती। आज इतका आश्वासक चेहरा महाराष्ट्राला मिळाल्यानंतर तो बदलवून पवारांना महाराष्ट्रामध्ये जातीयवाद निर्माण करायचा आहे का? दलित, ओबीसी यांच्यावरती नव्यानं वाळ अन्याय करण्याचा अध्याय घालायचा आहे का? निष्ठा, बाळासाहेबांचे विचार, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जा, हे बाळासाहेबांचे विचार होते। निष्ठा ही होती, त्यांचे पाय चाटणं, त्यांच्या दरवाज्यात जाणं ही निष्ठा आहे। म्हणून निष्ठेवर बोलायची तुमची लायकी नाही आहे। निष्ठा हा तुमच्यासाठी शब्द आता विष्ठेसारखा झालेला आहे। तुमच्या तोंडात फक्त विष्ठा आहेत आता, आणि म्हणून दरवेळेला तुम्हाला वाटतं की आम्ही टोमणे मारतो आणि हे लोक ऐकून घेतात। ते दिवस गेले। तुम्ही आता लोकांची पाय चाटा, ते काँग्रेस राष्ट्रवादीवाल्याचे ते जे देतील ती झोळी पसरा आणि त्याच्यात टाकून घ्या, तेच तुमच्या नशिबात आहे। जास्त बोलाल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले घुमजा पिछे, आणि मग कुठं लात मारतील ते तुम्ही समजून घ्या। दरम्यान संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। संजय गायकवाड जो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या लाळानं वाया गेलेला हा अडाणी राहुलजी गांधी यांची जीप छाटून आणणाऱ्यांना बक्षीस देण्याचं जाहीर करते। या हरामखोराजवळ शिंदेंनी जे पैसे दिले त्या पैशाचा माज या हरामखोराला आल्यामुळे ह्या अशा पद्धतीचं वक्तव्य त्याचं सातत्यानं चालू आहे आणि येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष त्याची जिरवणार आहे। संजय गायकवाड हा अतिशय गुंड प्रवृत्तीचा आणि फालतू विचारधारेचा माणूस आहे। त्याच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला आणि हा माणूस आमदार असूनही इतकी वायफळ भाषा बोलतो। एक याद राखा, राहुलजींना धक्का जरी लागला त्यांच्या केसाला तरी हा देश माफ करणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। संजय आणि आता थेट जाऊया, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात बोलतायत। तुम्हाला सांगतो की राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची ताकद नाही। भारतातली आज जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि याचाच धाक त्यांनी घेतलेला आहे, आणि म्हणून काहीतरी विधानं अशा प्रकारची ती करतायत। गेल्या काही दिवसांपासून भाजपचे राहुल गांधींच्या विरोधामध्ये सातत्याने आंदोलनं होत आहेत, मुंबई असेल, राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये। एक आपण पाहिलं पाहिजे की राहुलजींनी काय तिथे स्टेटमेंट केले, काय बोलले। ते आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी केलेलं स्टेटमेंट बारकाव्यानं समजून घेतलं पाहिजे, इंग्रजीमध्ये आहे, समजून घेतलं पाहिजे। ते आरक्षणाविरुद्ध बोललेले नाहीत। भारतीय जनता पक्ष हा घाबरलेला आहे। लोकसभेच्या वेळेस त्यांना जे मतदान झालं आणि जनता विरोधी गेली
याला कारण त्यांचं वागणं 10 वर्षातलं हे लोकशाहीच्या विरोधातलं आहे, राज्यघटनेच्या विरोधातलं आहे, राज्यघटना पायदळी तुडवणारं आहे. आणि हा जे वातावरण संपूर्ण देशामध्ये जनतेमध्ये निर्माण झालेलं आहे त्याची भीती त्यांच्या मनामध्ये बसलेली आहे. आणि म्हणून कुठेतरी आरक्षणाच्या बाजूचे आपण कसे आहोत हे सांगण्याचा खोटा प्रयत्न ते करतायत. त्यांना ही लोकशाही नकोय, ही राज्यघटना नकोय, आरक्षणाच्या विरोधातले ते आहेत. जनसामान्यातल्या गरीब माणसाच्या विरोधातले भारतीय जनता पक्ष आहे. धनदांडग्यांकरता काम करणारे फक्त हे भारतीय जनता पक्ष आहे. परंतु आता खोटं अशा प्रकारचं वातावरण जनतेमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्नाचा तो त्यांचा भाग आहे. आणि म्हणून सगळे एकदम बोलत सुटलेत, आंदोलन करत सुटलेत. परंतु भारतातली जनता दूधखोळी नाही. खरं स्वरूप जे आहे लोकशाही विरोधातलं त्यांचं स्वरूप, राज्यघटनेच्या विरोधातलं त्यांचं स्वरूप, आरक्षणाच्या विरोधातलं त्यांचं स्वरूप भारतीय जनता पक्षाचं हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळं असं किती आंदोलन केले खोटे तरी त्याचा परिणाम होणार नाही. त्यांचं खरं स्वरूप सगळ्यांना माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.